जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सराचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे 83-19. काय दिलेला आहे? 83-19 आणि इथं दिलेला आहे 86 बरोबर किती? आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलेला आहे? 83 च्या जागी 19 दिलेला आहे, तर 86 च्या जागी काय लिहिलेला आहे? काय दिलेला आहे बा? तर बघा कसं सॉल्व्ह करायचा. आता इथे 19 आले. कसे आले असेल बघा. आता हे 83 आहे ना, याला काय करायचं? उलटं करायचं. मग इथे किती होते? उलटं केल्यावर हे किती येते? 3 इथे येते, 8 इथे येते. किती आला आता इथं? 38. 38 ला काय करायचं मग? अर्ध. अर्ध केल्यावर काय भेटून राहिले आपल्याला? 19 भेटून राहिले. काय भेटून राहिले? 19. इथे येत असं. इथे किती आहे? 86. 86 ला काय करायचं? उलटं करायचं. म्हणजे किती होते ते? 68 होते. 68 ला काय करायचं मग डबल? अर्धे. अर्धे केल्यावर किती येते? 42, 6 बेचोक 8. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? 34 आहे. किती आहे उत्तर? 34. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे असं 95 दिलेलं आहे इथं. इथं 2, 1, 3 आणि इथं 9 दिलेलं आहे. आणि दुसऱ्या याच्यात काय? 191. 191 दिलेले आहे. आणि त्याच्या आजूबाजूला काय दिलेलं आहे? 9, 6, 7, 5. हे दिलेलं आहे. आणि इकडे काय दिलेलं आहे? क्वेश्चन मार्क. आणि क्वेश्चन मार्कच्या आजूबाजूला काय? 3, 5, 2, 4. 3, 5, 2, 4. ठीक आहे, असा क्वेश्चन दिलेला आपल्याला. विचारला काय आहे? आता हे इथं 95 आले, इथं 191 आले, तर इथं काय येणार म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी? तर बघा कसं सॉल्व्ह करायचे. आता 9चा डायरेक्ट आता हे सर्वांचा काय करायचा? स्क्वेअर करायचा आणि त्याची काय करायची? ऍडिशन करायची. बघा आता 9चा स्क्वेअर किती होते? 81 होते. प्लस 2चा स्क्वेअर 4, प्लस 1चा स्क्वेअर 1, प्लस 3चा स्क्वेअर किती होते? 9. याची सर्वांची ऍडिशन करायची. सर्वांची ऍडिशन केल्यावर किती येते? बघा 10, 10 आणि 4 14, 14 आणि 81 किती होते? 95 होऊन आले. किती होऊन आले? 95. इथे त्याच प्रकारे करायचं. आता इथे किती आहे? 3, 5, 2 आणि 4. याचा स्क्वेअर करून घ्यायचा. बघा 5चा स्क्वेअर 25, प्लस 2चा स्क्वेअर 4, प्लस 3चा स्क्वेअर 9, प्लस 4चा स्क्वेअर किती होते? 16. याची सर्वांची ऍडिशन करा बरं. किती होते? बघा 16 आणि 9 किती होते? 25. 25 आणि 25 किती झाले? 50. 50 आणि 4 किती झाले? 54. म्हणजे आपला आन्सर किती आला आहे तिथं? 54 आला आहे. किती आहे? 54. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? एक पुरुष एका स्त्रीकडे पाहून म्हणाला म्हणते, हिचा भाऊ हा माझ्या एकुलता एक मुलाच्या बहिणीचा वडील आहे म्हणते. तर तर ती स्त्री त्या पुरुषांच्या मुलाची कोण आहे म्हणते. तर बघा, एक पुरुष एका स्त्रीकडे पाहून म्हणाला, हिचा भाऊ म्हणजे हा स्त्रीचा जो भाऊ आहे म्हणते, तो म्हणते हा पुरुषाच्या भाऊ माझ्या एकुलत्या एक मुलाच्या बहिणीचा वडील आहे म्हणते. हिचा भाऊ हा माझ्या काय म्हणते? एक पुरुष एका स्त्रीकडे पाहून म्हणाला, हिचा भाऊ हा माझ्या एकुलत्या एक मुलाच्या बहिणीचा वडील आहे. तर स्त्री त्या पुरुषाला काय म्हणाल? एक पुरुष स्त्रीकडे म्हणाला. हा जो पुरुष आहे म्हणते, आता हा पुरुष आहे, ठीक आहे. हा पुरुष काय म्हणते? एकुलत्या एक मुलाच्या बहिणीचे वडील आहे म्हणते. आता एकुलता एक मुलगा आहे म्हणते. एकुलता एक मुलगा आहे, ठीक आहे. आणि ह्या मुलाची काय बहीण आहे म्हणते, आणि हिचा काय म्हणते? तो वडील आहे म्हणते, ठीक आहे. कोण आहे म्हणते? ह्या स्त्रीचा भाऊ आहे म्हणते. काय म्हणते? स्त्रीचा भाऊ. पहिला काय वापरलाय आपल्याला? एक पुरुष एका स्त्रीकडे पाहून म्हणाला, हिचा भाऊ हा माझ्या एकुलत्या एक मुलाच्या बहिणीचा वडीलचा भाऊ आहे. म्हणजे हा स्त्रीचा भाऊ एकुलत्या एक मुलाच्या बहिणीचा वडील आहे म्हणते, ठीक आहे. आता विचारलं काय? तर ती स्त्री त्या पुरुषांच्या मुलाची कोण आहे म्हणतात. तर हे स्त्री म्हणते ह्या पुरुषांच्या मुलगा कुठं आहे? इथं. ह्या मुलाची कोण होणार मग? स्त्री. आता ह्या पुरुषांची कोण झाली? बहीण झाली. कोण झाली? बहीण झाली. त्या मुलाची कोण होणार मग? स्त्री. आत्या होणार. काय होणार? म्हणजे आपला आन्सर किती आहे तिथं? आत्या आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काही संत्रे चिकू आहे म्हणते. काही संत्रे काही जे संत्रे आहे ते काय आहे, चिकू आहे. ठीक आहे, काही संत्रे आहेत चिकू. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात, काही चिकू पपई आहे म्हणते. काही याच्यातले चिकू जे आहे ते काय म्हणते, पपई आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलं आपल्याला, आता अनुमान दिलेला आहे की काही पपई संत्रे आहेत म्हणते. बघा आता काही पपई संत्रे दिसून राहिले काय, तर संत्रा आणि पपईमध्ये काही संबंध दिसून राहिला काय, नाही दिसून राहिला. तर मग काय करायचं, डायरेक्ट रॉंग करून टाकायचं. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. नंतर काय म्हणते, काही पपई चिकू आहेत, काही पपई चिकू नाहीत म्हणते. तर बघा आता काही जे पपई आहे, आता काही पपई चिकू तर आहेत, पण ह्या ज्या राहिलेल्या आहे ह्या पपई चिकू आहेत काय, नाही आहे. तर मग हे काय मग बरोबर आहे. दुसरं काय आहे मग बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय त्याच्यात मी, अनुमान सेकंड बरोबर. हे आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आकृतीत किती त्रिकोण आहे म्हणते. ठीक आहे, आकृती आपल्याला अशी आकृती दिलेली आहे. आकृतीत किती त्रिकोण आहे ते आपल्याला विचारत आहे. याची आपल्याजवळ आकृती दिलेली आहे आणि याच्यामध्ये विचारलं आपल्याला किती त्रिकोण आहे. तर बघा कसे सॉल्व्ह करायचे, पहिले आता आजूबाजूचे मोजून घ्यायचे. बघा आता हे काय आहे, किती झाले हे, आता हे बघा हे झाले 3 त्रिकोण. ठीक आहे, आता हे तर माहितच आहे, 1 2, 1 आणि 2 किती झाले, इकडं 3 झाले. 1 आणि 2 किती झाले, इथं बी 3 झाले. 1 आणि 2 इथं पण किती झाले, 3 झाले. म्हणजे आपले हे तर आपण मोजलेले आहे, साईड साईडचे किती झाले, हे 3 3 झाले. ठीक आहे. आता बघाच, आता हा बघा एक, आणखी एक, ठीक आहे, हा डबल, हा 2, ठीक आहे. आता इथून पाहायचा, हा 3, हा त्याच्या संग 4, आता इकून पाहायचा, हा किती झाला 5, हा त्याच्या संगीत झाले 6, ठीक आहे, आणि हा एक मोठा 7. म्हणजे न दिसणारे त्रिकोण किती आहे याच्यातनी, 7 आहे. न दिसणारे त्रिकोण किती याच्यातनी, 7. म्हणजे आपले एकूण त्रिकोण किती झाले, 3 आणि 3, 6 आणि 3, 9. 9 आणि 7 किती झाले, 9 7 झाले आपल्याजवळ 15 त्रिकोण. एकूण त्रिकोण किती आले आपल्याजवळ, 15. सॉरी, 9 7 16 होते. किती होते, 9 7 16. 9 7 16 होणार आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, या पास्यातून कोणता घन बनू शकतो म्हणते. ठीक आहे, कोणता घन बनू शकतो, आपल्याला असा पासा दिलेला आहे. असा आपल्याला दिलेला आहे, याच्यात नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आणि आपल्याला विचारलं याच्यातनी कोणता घन बनू शकतो म्हणते. तर बघा आता कोणता घन बनणार, तर बघा आता हे, आता याच्यातनी घर कोणता बनणार, इथं 2 आणि 4 असं, 2 4. ठीक आहे, नंतर इथं किती आलं, 3 5, लक्षात ठेवा 3 5. नंतर काय, 1 आणि 6. हे काय आले, संघ संघ नाही आले पाहिजे. हे जर संघ आले, दोन्ही एकसाथ जर आपल्याला दिसून आले, तर तो घन बनणार का, तिथं नाही बनणार. याच्या व्यतिरिक्त कोणतेही जर आता इथं 6 3 आलं किंवा 1 5 आलं, ते काय घन बनू शकते. तर पहा आता ऑप्शन मधून पाहायचं, आता इथे किती आहे, 1 4, 1 4 आणि 2 आहे. आता बघा याच्यातनी दिसून आलं काय, बघा 4 आणि 2 दिसला, 4 आणि 2 दिसलं, म्हणजे आपला घन बनणार काय, नाही. इथं काय करायचं, कॅन्सल. त्याच्यानंतर काय आहे, 1 2 5, 1 2 5. बघा आता 1 2, 2 ची जोडी किती आहे, 4 आहे. इथं 2 ची जोडी 4 आहे काय, 5 ची जोडी 3 आहे काय, 1 ची जोडी 6 आहे का, नाही. म्हणजे आपला घन कोणता बनणार, दुसऱ्या नंबरचा. कोणता बनणार, दुसऱ्या नंबरचा. म्हणजे काय आहे तिथं, 1
1 2 5. बाकीचे त्याच प्रकारे बनणार. बघा आता 3 आणि 5 आहे. इथं किती आहे? 3 आणि 5 आहे. बनणार का आपली जोडी? नाही, कारण की इथं आपल्या आहे दिलेलं. नंतर 1 आणि 6 आहे. बनणार का आपली जोडी? नाही. घन बनणार का? नाही बनणार. मग बनणार कोणता? दुसऱ्या नंबरचा. जिथं हे काय संग आले नाही पाहिजे अक्षर हे. त्याचं उत्तर किती आहे मग? दुसरं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका महाविद्यालयात म्हणते 33 विद्यार्थी मागे एक शिक्षक व एक शिपाई आहे म्हणते. तेथे एकूण 490 जण असतील तर शिक्षक किती आहे म्हणते. तर बघा आता काय दिलेलं आहे? 33 विद्यार्थी आहे. किती दिलेलं आहे? 33 विद्यार्थी. ठीक आहे, 33 विद्यार्थी आहे. ठीक आहे, त्या 33 विद्यार्थी मागे शिक्षक एक आहे. आणखी काय म्हणते? एक शिपाई आहे म्हणते. शिपाई किती आहे? एक आहे. ठीक आहे, एक शिपाई आहे म्हणते. आणि याची जर एकूण संख्या विचारली तर किती एकूण संख्या आहे? यांनी काय करायचं? रेशोमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं सर्वांनी. ठीक आहे, यांची एकूण संख्या किती दिलेली आहे? इथं 490 रुपये दिलेली. किती? 490 दिलेली आहे. संख्या किती दिली आहे त्यांची? एकूण 490 दिलेली आहे. तर आपल्याला विचारलं का शिक्षक किती आहे म्हणते. तर बघा शिक्षक कसे काढायचं? ह्या सर्व जेवढे ह्या विद्यार्थी शिक्षक शिपाई यांची काय करायची? ऍडिशन करायची. बघा 33 आणि 1 किती झाले? 34. 34 आणि 1 झाले किती झाले? 35. म्हणजे 35 एकची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे इथं? 490 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 490. तर आपल्याला काय काढायचं आहे? शिक्षकाची. म्हणजे शिक्षक किती आहे इथं? 1. तर 1ची व्हॅल्यू किती? गुणिले काय करायचं? 1 आणि भागीला काय करायचं? 35. ठीक आहे, बघा आता 7 5 35, 7 7 49 आणि 1 0. ठीक आहे, 5 1 5, 5 1 5, उरले किती येतं? 2. इथे किती झाले? 20. 5 चोक म्हणजे शिक्षक किती आहेत तिथे? एकूण 14 शिक्षक आहे. शिक्षक किती आहेत तिथे? एकूण 14. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका विद्यार्थ्याने जेवढे बरोबर प्रश्न सोडवले त्याच्या चौपट प्रश्न म्हणते चुकवले तर त्याच्या 120 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आहे म्हणते. तर बघा आता एक विद्यार्थी आहे म्हणते, आता मानू आपण. ठीक आहे, त्यानं एक प्रश्न बरोबर सॉल्व्ह केला म्हणते. ठीक आहे, आणि किती? एक प्रश्न बरोबर सॉल्व्ह केला, तर परंतु त्याच्या जेवढे बरोबर सॉल्व्ह केले त्याच्या चौपट काय म्हणते? चुकीचे सॉल्व्ह केले म्हणते. ठीक आहे, म्हणजे हे काय बरोबर आणि हे काय चुकीचे. म्हणजे एका विद्यार्थ्याने एक बरोबर केला सॉल्व्ह तर त्याच्या चौपट म्हणते त्यानं चुकीचे सॉल्व्ह केले म्हणते. तर मग काय म्हणते? ते त्याच्या 120 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर असेल म्हणते. अशा वेळेस काय करायचं? आता किती प्रश्न बरोबर असेल ते आपल्याला काढायचं. बघा कसं काढायचं? आता काय करायचं? 120 प्रश्न. ठीक आहे, आपण मानू की त्यानं 120 प्रश्नाचे 120 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले आहे. ठीक आहे, मग आता बरोबर उत्तरासाठी किती गुण आहे आपल्याजवळ? 1. तर 1 न 120 ला गुणलं तर किती आले इथं? 120च आले. तर मग काय करायचं? ह्या दोघांची ऍडिशन करून जायचे. 1 आणि 4 किती झाले? 5. आणि 5 न काय करायचं? याले डिवाइड करून टाकायचं. म्हणजे किती येते? 5 1 5, 5 2 10, 5 चोक 20. म्हणजे त्याने बरोबर किती प्रश्न सॉल्व्ह केले असतात? 24 प्रश्न सॉल्व्ह केले असेल त्याने बरोबर. ठीक आहे, उत्तर किती आहे मग आपलं तिथं? 24. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. वाय यू क्यू एम. काय इथं? वाय यू क्यू एम, वाय यू क्यू एम, आणि इथं काय? क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क आणि क्वेश्चन मार्क. आपल्याला ह्या 3 जागी काय येणार ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता आता हे काय? वाय वाय कितीवर येते? 25 वर येते. ठीक आहे, लिहून घ्यायचे. यू कितीवर येते? 21 वर. क्यू कितीवर येते? 17 वर. एम कितीवर येते? 13 वर. त्या जागी काय येणार आहे? बघा आता 25 मधून काय झालं? आता मायनस झाले. 25 मधून किती मायनस केले? 4 मायनस केले तर किती आले? 21 आले. आता 21 मधून डबल 4 मायनस केले तर किती आले? 17 आले. 17 मधून डबल 4 मायनस केले तर किती आले? 13 आले. असंच काय सिरीज चालून राहील. म्हणजे 4 मायनस 4 मायनस 4 मायनस. तर मग हरेक संख्यातून काय होणार आहे? 4 मायनस होणार. आता 13तून 4 मायनस करायचे. 13तून जर आपण 4 मायनस केलं तर किती येऊन आले? इथं 9 येऊन आले. ठीक आहे, डबल 9 मधून 4 मायनस केल्यावर किती येऊन आले? 5 येऊन आले. ठीक आहे, डबल आपण 5 मधून 4 मायनस केल्यावर किती येते? 1 येते. म्हणजे 3 संख्या कोणत्या आहेत तिथं? 9, 5 आणि 1. आता याची काय करायची? एबीसीडीची व्हॅल्यू लिहायची. बघा 9 वर काय येते? 9 वर येते आय. ठीक आहे, 5 वर काय येते? ई. 1 वर काय येते? ए. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं? आय ई ए. उत्तर आहे आपलं तिथं आय ई ए दुसऱ्या नंबरचं.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एस टी त्याच्यानंतर ओ पी के एल STOPKLGH आणखी काय इथं क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येते ते काढायचं आहे. बघा आता इथं यस आहे, SOPKG. आता हे बघा आता यस आहे, यस कितीवर येते? 19 वर येते. लिहून घ्यायची याची प्लेस व्हॅल्यू. ठीक आहे. टी कितीवर येते? 20 वर येते. 15 वर, 16 वर, के येते 11 वर, एल किती येते? 12 वर, जी किती येते? 7 वर, एच येते 8. बघा आता 19 वरून 15 होऊन राहिले म्हणजे किती मायनस झाले? इथं 4 मायनस झाले. ठीक आहे. 15 वरून 11 होऊन राहिले, किती मायनस झाले? 4 मायनस झाले. इथं 11 मधून 7 होऊन राहिले म्हणजे इथे किती झाले? -4. आता 7 मधून 4 मायनस केल्यावर किती येते? 3 येते. 3 येते तर 3 वर आपण काय लिहितो? सी लिहितो. ठीक आहे. तिथं बघा 20 आहे, 20 वरून 16 होऊन राहिले, इथे काय होऊन राहिले? -4. 16 वरून 12 -4. 12 वरून 8 -4. तर 8 मधून 4 मायनस केल्यावर किती येणार आहे? इथं 4च येते. तर 4ची जागी काय लिहित असतो आपण? इंग्लिश अक्षर डी लिहितो. मग आपलं उत्तर काय तिथं? सी आणि डी आहे. उत्तर किती आहे? सी आणि डी. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका रांगेत म्हणते सलीम सोमरून म्हणते 9 आहे व त्याच रांगेत म्हणते रहीम पाठीमागून 16 आहे म्हणते. तर रहीम हा सलीमच्या खाली 7वा आहे म्हणते. तर रांगेत एकूण किती मुलं आहे म्हणते. तर बघा आता आता म्हणते सोमरून सलीम कितवा आहे म्हणते. आता आपण मानू की हे सोमरची जागा आहे. इथून सोमरून काय म्हणते? सलीम आहे हा कितवा आहे म्हणते? 9वा आहे म्हणते. ठीक आहे. सलीम आहे म्हणते 9वा आणि पाठीमागून त्याच रांगेत म्हणते रहीम कितवा आहे म्हणते? 16वा आहे म्हणते. ठीक आहे. पाठीमागून रहीम जो आहे तो कितवा आहे म्हणते? 16वा आहे म्हणते. ठीक आहे. तर आता काय म्हणते? रहीम हा सलीमच्या खाली 7वा आहे म्हणते. रहीम आहे म्हणते सलीमच्या खाली कितवा आहे म्हणते? 7वा आहे म्हणते. सलीम इथं आहे तर मग याच्या समोर किती जण असन? आणखी 7 असन. किती जण असन हे? सलीमच्या समोर आणखी 7 असन. तर बघा 9 आणि 7 किती झाले? 16. म्हणजे सलीम हा किती मधामध्ये येऊन आला एकदम. सलीम काय येऊन आला? एकदम मधामध्ये येऊन आला. तर आपल्याला काय विचारलं आहे तिथं? तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? मग काय करायचं? रांगेत एकूण मुलं काढायचे आहे ना, तर काय करायचं? 16 गुणिले 2 - 1 करून घ्यायचा. 16 दोन्ही किती झाले? 32 - 1 किती आले? 31 आले. म्हणजे एकूण रांगेतले किती मुलं आहे? एकूण 31 आहे. तसे नसन जमत. आता 16 आहे इथं, 16वा कोण आहे? रहीम आहे. तर 16च्या आधी किती असन? 15 जण असन. 16च्या नंतर किती असन? मग 15. 15 आणि 15 30 आणि आहे 31. म्हणजे एकूण रांगेतले किती व्यक्ती आहे? 31 जण आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ZWV आहे ती का? ZWV त्याच्यानंतर आहे XUT त्याच्यानंतर आहे आपलं VSR TQR TQP आहे इथं. ठीक आहे. TQP आपल्याला विचारला काय? आता हे पहिले आणि शेवटमध्ये कोणते अक्षर येणार ते विचारलं. बघा आता इथं सिरीज बघायची काय होऊन आली बघा. इथं झेड आहे, झेड वरून काय होऊन आलं? एक्स होऊन आला. म्हणजे काय चाललं इथं? -2 झाला. ठीक आहे. एक्स वरून व्ही चालला म्हणजे इथे किती झालं? -2 झालं. व्ही वरून टी झालं, इथे किती झालं? -2 झालं. आता टी वरून इथे काय होणार मग? -2. -2 केल्यावर किती येणार इथं? टी मधून -2 केल्यावर किती येते? व्ही 22 वरून 4 होऊन आलं वाटतं. -24 बरोबर आहे. -2 व्ही मधून टी मधून -2 केल्यावर किती येते? 18. 18 वर काय येते? आर येते. ठीक आहे. आता तिथं काय -2 झाले, परंतु इथे काय होणार? मग +2 होणार आहे. ठीक आहे समोर. म्हणजे झेड मध्ये +2 केल्यावर किती येणार? इथं बी येणार. ठीक आहे. आता बी आणि आर वरून कोणतं अक्षर येऊन आलं तिथं? बी आणि आर पाहायचं आता. तर बघा आता दुसऱ्या याच्यात आता डब्ल्यू आणि व्ही. डब्ल्यू वरून काय झालं इथं? यू झाला. किती झाले मग इथं? -2 झाला. इथे किती झाले? -2 -2 -2. इथे -2 केल्यावर किती येणार? इथं 17 मधून -2 केले तर किती येते? 15. 15 वर काय येते आपला? ओ येते. इथं जर आपण काय करायचं मग +2 करायचं. डब्ल्यू मध्ये +2 केल्यावर किती येते? WXY. इथे किती येणार? वाय येणार. इथं पहा तिथे इथे काय होऊन आलं? व्ही वरून टी. इथे काय होऊन आलं? -2. म्हणजे आता याच्यातून काय करायला लागणार मग आपल्याला? -2. टी मधून -2 केल्यावर काय येणार? एन येणार.
शेवट काय येणार RON आणि इथं काय येणार व्ही मध्ये +2 करायचे. +2 केल्यावर किती येणार इथं व्ही मध्ये एक्स येणार. किती येणार एक्स म्हणजे BYX हे आपलं उत्तर आलं. तर BYX आणि दुसरा आहे RON हे आपलं तिथं आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय 3 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे LOVE लवली आणि त्याच्यानंतर एलो लिहिलं. म्हणजे लवलीला काय लिहिलं म्हणते तर एलो लिहिलं. ठीक आहे. सॉरी LOLEV हे लिहिण्यात आलं म्हणते आणि आपल्याला काय दिलं इथं प्लेट्स TES ला काय लिहू म्हणते आपल्याला हे विचारलं. तर बघा आता काय दिसून आली इथं. आता हे जे शेवटलं अक्षर आहे ना त्याच्याच मध्ये खेळ झालेला आहे पूर्ण. बघा आता इथं पहिला काय लिहिलं Y नंतर लिहिलं L म्हणजे काय लिहिलं इथं YL. ठीक आहे. नंतर आता हे बघायचं इथं काय लिहिलं O आणि L. इथं दुसरा नंबर लिहिलं O आणि L. नंतर आता E आणि V E आणि V असं लिहिलेलं आहे तिथं. म्हणजे पहिल्या नंबरवर हे लिहिलं दुसऱ्या नंबरवर मग तिसऱ्या नंबरवर हे चौथ्यावर हे पाचव्यावर हे सहाव्यावर हे म्हणजे ह्या नंबर प्रमाणे तिथं लिहिलेलं आहे. आपण इथे तेच करणार. बघा इथं किती आहे 1 2 3 4 5 आणि 6 असं लिहायचं. बघा आता 1 वर काय आहे यस लिहून घ्यायचं यस. ठीक आहे. 2 वर काय आहे पी लिहायचं. 3 वर काय आहे एल. 4 वर आहे ई. 5 वर आहे टी. 6 वर आहे ए. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं SPLETA हे आपलं उत्तर आहे SPLETA म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे 3. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या कोणती आहे म्हणते. तर बघा आता काय दिलेलं आपल्याला ऑप्शन 900 काय दिलेलं आहे 9961 आणि दुसरी आहे 8000 आणि तिसरी आहे काय दिलेलं आहे 9999 आणि काय दिलेलं आहे 9998. 9998. बघा आता आपल्याला विचारलं काय घनसंख्या आहे. तर आता हे दोन ऑप्शन तर तसेच कॅन्सल झाले. हे घन आहे काय नाही आहे. ऑप्शन काय आपल्याला पाहिजे इथं हे आणि विचारला काय सर्वात मोठी घनसंख्या कोणती. तर आपल्याला हे समजायला पाहिजे की हा काय 20चा घन आहे आणि ह्या 9261 हा कायचा आहे 21चा घन आहे. त्याच्यात ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे 9261 दिलं आणि 8000 दिलं. तर उत्तर काय राहणार मग आपलं मोठी संख्या विचारली ना. तर मोठी संख्या घनसंख्या मोठी कोणती आहे मग हे आहे 9261 हे आपलं उत्तर देतो. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 131 गुणिले काय आहे 9999 हा आपल्याला गुणाकार दिलेला आहे. तर आपला याचं उत्तर काढायचं आहे. बघा कसं काढायचं. आता हे 9999 कायच्या जवळपास येते 10,000च्या. बघा काय मानायचं येते 10,000 मानायचं. ठीक आहे. 10,000 - 1 म्हणजे काय झालं हे 9999 झालं. गुन्हेला काय आहे 131 आहे. गुन्हेला 131. बघा आता पहिले काय करायचं 10,000चा गुन्हा करायचा आहे 131 मध्ये. 10,000चा 131 मध्ये गुन्हा केला तर किती आलं आपलं उत्तर आलं तिथं. ठीक आहे. आणि डबल आता हे मायनसचं चिन्ह आहे तर मायनसचं चिन्ह द्यायचं. एकले डबल 131 न गुणाचं. ठीक आहे. आता काय करायचं आता हे 1,31,000 मधून 131 मायनस करायचे. किती येते आन्सर मग आपण मायनस केल्यावर बघा आता 131 मायनस करू इथून. ठीक आहे. 10 मधून 1 गेला तर किती उरला 9 उरला. ठीक आहे. हातचाला 1. 10 मधून 4 गेले तर किती उरले 6 उरले. हातचाला 1. 10 मधून 2 गेले तर किती उरला 8 उरला. हातचाला 1. 10 मधून 1 गेला तर किती उरला 9 उरला. हातचाला 1. एकातून 1 गेला 0 आणि हे काय 13 आणि 1 म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 1,30,000 एकक दशक शतक हजार लक्ष. ठीक आहे. 13,09,869 हे आपलं उत्तर आहे.
आहे कोणता नंबर आहे? ऑप्शन नंबर आहे पहिलाच आहे 859. पहिला ऑप्शन नंबर काय आहे? बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. हा खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात टप्प्या म्हणजे स्क्वेअर या स्थानावर कोणता अंक येईल म्हणते, असला पाहिजे म्हणते. आपल्याला विचारलं काय दिलेलं इथं 2, 5 आणि दिलेला 8. त्याच्यानंतर दिलेला इथं 1, इथं डब्बा आणि इथं काय दिलेला आहे 9 आणि नंतर काय आहे 0, इथं स्क्वेअर आणि इथं काय दिलेलं आहे 8. इथे काय दिलेलं आहे 5, 0, इथं स्क्वेअर. तसं ते याच्यामध्ये जे क्वेश्चन हा आपला प्रश्न आहे त्याच्यात जेवढे आन्सर दिलेले आहेत ते काय पूर्ण चुकीचे दिलेले आहे. म्हणजे इथं काहीतरी मिस्टेक दिसलेली आहे असेल, म्हणजे हा क्वेश्चनच्या मार्क किंवा तिकडे मिस्टेक दिलेलं आहे, मिस्टेक असेल ते. तर बघा आता ह्या मला असं वाटते की हे जे 5 आहे ह्या 5च्या जागी काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार बरोबर येणार. बघा आता आता इथं 8 आणि 8 किती झाले 16, 16 आणि 9 किती झाले 25, 25 ची 5, आजचे आले किती आले 2 आले. ठीक आहे. आता आपण इथं डब्याच्या जागी अशी कोणती संख्या ठेवू की जेणेकरून आपलं उत्तर इथं 0 येणार. तर बघा आता ऑप्शन मध्ये काय काय आहे ते बघायचं. आता 7 आहे, त्याच्यानंतर काय आहे 6, 3, 4 आहे, 6, 3 आणि 4. आता आता हे काय आहे 2 आहे. ठीक आहे. आता याच्यात डबल करून आपला काय आला पाहिजे शेवटमध्ये 0 आला पाहिजे, हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा 7 दुने 14 केले, इथे 14 आणि 2 किती झाले 18, शेवटमध्ये 0 येऊन आला का नाही येऊन आला. मग हे उत्तर राहणार का आपलं नाही. 6 दुने 12, 12 प्लस 2 केले तर किती आले 14, येऊन आले का 0 शेवटमध्ये नाही. 3 दुने 6, 6 प्लस 2 केले तर 8 येऊन आले, येऊन आला का 0 नाही. मग आता इथे उत्तर कोणतं राहणार 4, 4 दुने 8, 8 प्लस इथे किती आले 0, 0 लिहिला आपण इथं. ठीक आहे, 0 लिहिला म्हणजे 4 4 ठेवायला पाहिजे, म्हणजे 4 आणि 4 8 आणि 2 10, 10 चे 0, हातचा किती आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 किती झाले 4, म्हणजे आपलं सर्व जागी काय आलं 4 4 समान आलं. म्हणजे जे 5 आहे तर 5च्या जागी काय पाहिजे होतं 0 पाहिजे होतं, म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर बरोबर आलं असतं, नाही तर अन्यथा ते क्वेश्चनचं उत्तर येत नाही. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्यामध्ये 6x व 8x असून त्याचा मसावी 14 व लसावी 168 आहे, तर x चा मान किती आहे म्हणते. तर पहा दोन संख्या आहे, कोणत्या आहे 6x आहे आणि काय 8x आहे. याचा जो मसावी दिलेला आहे तो मसावी किती आहे 14 आहे हा, आणि लसावी किती आहे 168 आहे. लसावी 168 आहे. आपल्याला विचारला काय त्या एकच्या जागी आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता आता जर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो कसं काढायचं. आता इथं रेशोमध्ये कन्वर्ट करायचं. आता भाग जाते नाही ले तर भाग देऊन द्यायचं. ठीक आहे, कितीने भाग जाते 2 न जाते, तर ठीक आहे 2 न भाग देऊन द्यायचा. बेत्रिक 6 आहे, बेत्रिक 6 बेचोक 8. आता भाग जाते का इले नाही जात. आपण भाग कितीने दिला 2 न दिला, 2 न भाग दिला ना, तर मसावीले काय करायचं मग 2 न भाग देऊन द्यायचा. 2 न 14 ला 2 न भाग दिला तर किती आला 7. तर माझा आपला आन्सर किती आला तिथं 7 आलेला आहे. आन्सर किती आला 7 आला. हे झालं आपलं शॉर्टकट. आता जर आपल्याला डायरेक्ट करायचं असेल कसं करायचं बघा. आता हे काय फॉर्म्युला राहते, काय राहते मसावी गुणिले लसावी. मसावी किती आहे 14 आणि लसावी किती आहे 168. आणि हे गुणाकार कायच्या बरोबर आहे ते पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या किती आहे 6x, दुसरी संख्या आहे 8x. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं आहे तिथं x ची जागी. तर बघा आता 8 एक 8, 8 दुने 16, 8 एक 8. ठीक आहे, 3 दुने 6, 3 7 21, बे एक बे, बे 7 14. आता x गुणिले x केलं तर किती झालं एक्स स्क्वेअर झालं. ठीक आहे, एक्स स्क्वेअर 7 7 किती झाले 49. म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली तिथं 49 आली. तर x ची व्हॅल्यू किती आली मग तिथं 7 आली. हे आपलं तिथं आलं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 4 2/5, 4 2/5 गुणिला 2 1/2, त्यानंतर आहे प्लस 3 2 3 1/2 1/3, त्याच्यानंतर किती आहे भागेला 1 1/2. बरोबर आहे.
आपल्याला हे दिलेलं आहे. ते बरोबर किती आहे म्हणते. तर बघा पहिले काय सॉल्व्ह करायचं याच्यातनी. पहिले याची व्हॅल्यू कन्व्हर्ट करून घ्यायची. किती येते बघा. 4 पंच 20, 20 आणि 2 किती झाले 22. म्हणजे किती आहे 22/5 आहे. ठीक आहे. गुणिले आहे तर गुणाकार चिन्ह द्यायचं. बेदुने 4, 4 आणि 1 5 म्हणजे किती आहे 5/2 आहे. ठीक आहे. प्लसचं चिन्ह आहे तर प्लसचं चिन्ह देऊन द्यायचं. 3 त्रिक 9 1 किती झाले 10/3. भागाकारले काय करायचं गुणाकारमध्ये कन्वर्ट करायचं. हे जे खालची व्हॅल्यू काय जाते वर, वरची व्हॅल्यू येते खाली. आता 3 बे एक बे बेने किती झालं किती आले तिथं 3/2 आला. आता वरची व्हॅल्यू किती जाणार खालची व्हॅल्यू वर जाणार, वरची व्हॅल्यू किती येणार खाली येणार. कारण की हे भागाकारले आपण गुणाकारमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता बघायचं आता 5 न 5 कॅन्सल, बे एक बे, बे एक बे, बे एक बे म्हणजे इथे किती आले 11 आले. ठीक आहे प्लस. आता काय बरोबर आहे ना ते 3 सॉरी इथे किती आहे 3 आहे वाटते. 3 एक 3 3 3 आणि 1 किती झाले 4 म्हणजे काय 4/3 आहे. ठीक आहे. 4/3 ला आपण उलट केलं तर किती येणार आहे 4/3 ला उलट केलं तर किती येणार 3/4 येणार. ठीक आहे. बघा 3 न 3 काय झालं कॅन्सल झालं. बेदुने 4 बेपंच 10 म्हणजे इथे किती आला 5/2 आलेलं आहे. किती आला 5/2. आता याची बेरीज करायची. 11 दुने 22, 22 आणि 2 किती झाले 27 म्हणजे उत्तर किती आहे आपलं तिथं 27/2 हे आपलं तिथं आलं आन्सर आलेलं आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे का दिलेल्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्याची बेरीज मध्ये 320 आहे. तर त्यातील दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक कितीचा फरक असेल म्हणते. बघा आता 5 क्रमागत संख्या आहे त्याची बेरीज किती आहे 5 क्रमांक संख्याची बेरीज आहे 320 दिलेली आहे. ठीक आहे. 320 दिलेली आहे. आपल्याला विचारलं चौथी आणि दुसरी आणि चौथी मधला फरक किती आहे. तर काय करायचं अशा वेळेस आता 320 दिलेलं आहे ना त्याची ह्या 5 संख्येची काय करायची सरासरी करायची. मग काय करावं लागेल आता 5 क्रमांक संख्येची बेरीज दिलेली आहे 320. तर मग काय करावं लागेल आपल्याला 5 न भागा लागेल म्हणजे याची काय येणार सरासरी येते 5 एक 5, 5 सक 30, 5 चोक 20 म्हणजे याची सरासरी किती आली 64 आली. आता एका क्रमांक संख्या आहे. क्रमांक संख्या असेल तर दोन्हीकडे असेल आणि दोन्हीकडे असेल संख्या. एक इथे 63 इथं 62 आहे. क्रमागत आहे ना 64 नंतर इथे 65 आणि इथं 66. आपल्याला विचारला काय आहे दुसरी आणि चौथी. दुसरी आणि चौथी मध्ये फरक किती दिसून आला मग आपल्याला इथं 65 मधून 63 गेले तर कितीचा फरक येऊन आला 2चा. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं 2 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे का म्हणते जर क्रमाने येणाऱ्या 7 संख्यांची बेरीज म्हणते 56 आहे तर त्यातील मधल्या संख्याचा घन किती आहे म्हणते. तर बघा आता हे त्याच प्रकार आहे का म्हणते क्रमाने येणाऱ्या संख्याची बेरीज किती आहे म्हणते 56 आहे. तर काय करायचं आता किती या संख्या म्हणते 7 7 क्रमावर येणाऱ्या संख्यांची बेरीज 56 आहे. तर मग याची सरासरी किती येणार तर 7 न भाग देऊन जाणार 7 एक 7 7 8 56 म्हणजे यांची सरासरी किती आली 8 आली. यांची सरासरी किती आलेली आहे 8 म्हणजे याच्या इकडे किती संख्या असेल 3 याच्या इकडे किती संख्या असेल 3 संख्या असेल. आपल्याला विचारलं मधली संख्यांचा घन तर मधली संख्या काय राहते नेहमी सरासरीच राहते. ठीक आहे. मग आता काढायचं काय आपल्याला सरासरीचा घन 8चा घन जर आपण काढला तर किती येते 8 गुणिले 8 गुणिले 8 केलं तर किती येते 512 येते. याला आपल्या इथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका व्यक्तीने म्हणते त्याच्यावर असलेले 3250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले म्हणते. त्याचा प्रत्येक हप्ता पुढचा हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 25 रुपये जास्त होतो म्हणते. तर त्याचा पहिला हप्ता किती रुपयांचा होता म्हणते. बघा आपल्याला विचार बघा आता किती हप्ते होते आपल्याजवळ 5 हप्ते. बघा जर पहिला हप्ता जर एक्स असेल तर तो म्हणजे प्रत्येक हप्ते मध्ये तो 25 रुपये वाढून राहिला. तर मग काय असेल पहिला हप्ता त्याचा मानाचा एक्स मध्ये जर आपण 25 रुपये वाढवते किती झाले आता दुसऱ्या हप्त्यात किती झाले एक्स प्लस 25. तिसऱ्या हप्त्यात किती झालं एक्स प्लस डबल 25 वाढले ते 25 मध्ये 25 प्लस केले तर किती झाले 50. तिसऱ्या हप्ते किती झाले एक्स प्लस 50. चौथ्या हप्ते तेच 50 मध्ये 25 वाढाल तर 150. पाचव्या हप्ते काय झालं एक्स प्लस 100. किती झालं एक्स 2 3 4 5 म्हणजे 5 हप्ते झाले. पहिल्या हप्त्यात एक्स, दुसऱ्या हप्त्यात एक्स प्लस 25, तिसऱ्या हप्त्यात एक्स प्लस 50, चौथ्या हप्त्यात एक्स प्लस 75 आणि 5व्या हप्त्यात एक्स प्लस 100 रुपये त्याने केले. एकूण किती रुपये दिले म्हणते त्यानं 3000
₹250. एकूण किती रुपये दिले त्यानं? 3,250. तर आपल्याला काय म्हणायचं याच्यातनी पहिला हप्ता काढायचा आहे. मग काय करायचं? सर्वांची बेरीज करायची. एक्स 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 किती झाले? 5x 5x आणि याची बेरीज करायची. 25 + 50 75. 75 75 किती झाले? 150. 150 आणि 100 किती झाले? 250. हे किती आले? 5x + 250. याची बरोबर काय दिली किंमत? ₹3250 दिलेली आहे. तर बघा आता 5x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. हे जे 250 आहे इकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस होऊन जाणार. 3250 मधून 250 गेले तर किती उरून आले? 3000 उरून आले. किती उरून आले? 3000. आपल्याजवळ x ची किंमत किती येणार? 5. 5 1 5 5 6 30 म्हणजे आपल्याजवळ x ची किंमत किती आलेली आहे? 600. x ची किंमत किती आलेली? 600. आणि जे x ची किंमत जे आपण काढली तो काय आहे? त्याचा पहिला हप्ताचा, म्हणजे त्यानं पहिला हप्ता किती फेडला असेल? ₹600. म्हणजे उत्तर काय तिथं? ₹600. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मुलाच्या रांगेत मध्ये प्रत्येक 2 मुलांमध्ये 2.5 मीटरचे अंतर ठेवले म्हणते, तर 23 मुलांमध्ये एकूण किती अंतर येईल म्हणते. तर बघा आता प्रत्येक 2 मुलं आहे, ठीक आहे. प्रत्येक 2 मुलांमध्ये किती अंतर आहे? 2.5 चे अंतर आहे, ठीक आहे. तर आपल्याला 23 मुलांमध्ये किती अंतर ठेवायचे, ठीक आहे. आता 2 आहे ना इथं, 2 2 च्या जोड्या लावायच्या, म्हणजे 2 2 आता कितीपर्यंत येणार मग? 22 पर्यंतच येणार, ठीक आहे. 23 म्हणजे 23 तर वेगळा होऊन जाईल मग. कितीपर्यंत येणार जोडी त्याची? 22 पर्यंत, म्हणजे 22 मुलांच्या जोड्यांच्या त्याची आपल्याला काढायचं आहे. काढून घ्यायचं आता. किती येणार अंतर मग कापा लागेल आपल्याला? 22 गुणिले काय होणार? तिरपा गुणाकार केला तर 22 गुणिले 2.5 भागिले काय आहे? 2. आता इथे काय पॉईंट आहे? तिथं एक शून्य वाढून द्यायचं, एक पॉईंट इथं कॅन्सल करायचा. बघा 5 चोक किती झाले? 20 झाले. 5 5 25. गलत झालं थोडं. बघा काय म्हटलंय तिथं? आता हे 2 मुलांची 2 मुलांचं अंतर किती कापून राहिले म्हणते? 2.5 मीटर अंतर ठेवले, तर त्यामध्ये 23 मुलांमध्ये एकूण किती जागा होईल म्हणते. ते काढायचं. म्हणजे 2 ची व्हॅल्यू किती आहे इथं? 25. तर मग आपल्याला काढायचं काय याच्यात? 23 मुलाचा काढायचा आहे ना. मग म्हणजे आपल्याला काढायचं काय इथं? फक्त जोड्या लावल्या तर आपण फक्त इथं निघते किती? 22 च्या जोड्याच लागेल ना. तर 22 मुलांचं अंतर किती? तर पहिले काय करायचं? 22 न गुणाकार करून टाकायचा डायरेक्ट. तर किती येते? 22 न गुणाकार केला तर आता पॉईंट आहे तिथं, आता गुणाकार करायचा आपल्याला, ठीक आहे. पॉईंट गुणिला 22. आता पॉईंट आहे तर पॉईंट आला खाली काय येते? एक शून्य येते, इथचा पॉईंट कॅन्सल होऊन जाते, ठीक आहे. 5 दुने 10, 5 5 25, बेकबे 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 म्हणजे 11 गुणिला 5 केलं तर किती आला अंतर तिथं? 55 येते. अंतर किती येते तिथं? 55 येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले म्हणते. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत म्हणते त्याच्या त्याच्या निमपट रांगेची संख्या आहे म्हणते. तर प्रत्येक रांगेत किती मुलं आहे म्हणते, ठीक आहे. जेवढे मुलं आहे म्हणते त्याच्या निमपट काय म्हणते? रांगाची संख्या म्हणते, ठीक आहे. आता बघा हे मुलं आहे, मुलं जर आपण मागितले 2 आहे, ठीक आहे. मुलं मानले आपण 2 आहे. त्याच्या मग रांगा किती असेल त्याच्या? निमपट आहे म्हणते तर मुलाच्या 2 असेल तर रांगा किती असेल मग त्याच्या? 1 असेल, म्हणजे काय असणार? अर्धे असणार, ठीक आहे. हे 2x असणार तर रांगा असणार 1x. आपल्याला एकूण संख्या किती दिलेल्या आहे इथं? 288. एकूण आपल्याला काय दिलेलं आहे? शाळेतील मुलांनी रांगेत उभे राहणे किती आहे? 288 मुलं. तर आपल्याला काढायचं काय याच्यात नाही? रांगा काढायच्या आहे ना. मुलं किती आहे म्हणते? काय म्हणते? रांगेत एकूण प्रत्येक रांगेत किती मुलं आहे म्हणते ते आपल्याला, म्हणजे प्रत्येक रांगेत आपल्याला काय काढायचं? मुलं काढायचं. बघा कसं करायचं आता? आता ह्याचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा. बघा 2x गुणिला 1x केलं तर किती येते? 2 गुणिला x करायचं. 2x गुणिला 1x केलं तर किती येते? 2 चा स्क्वेअर. हे बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला? 288 च्या बरोबर दिलेलं आहे. आता स्क्वेअरची व्हॅल्यू किती बघा? 2 बेकबे बेकबे बेचोक 8 बेचोक 8 म्हणजे x स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली इथं? x स्क्वेअरची व्हॅल्यू आली 144. तर x ची व्हॅल्यू किती येणार मग? आता हे अंडर रूट मध्ये गेल्यावर काय आहे? 144 कायचा स्क्वेअर येते? 12चा येते. तर मग 1 ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ? 12. आपल्याला विचारलं काय मुलं, तर काय 1च्या जागी ठेवून द्यायचे 12. 12 दुने 24. मग मुलाची संख्या प्रत्येक रांगेत किती आहे? 24 आहे. जर रांगा विचारला असेल तर किती असते? गुन्ह्याला 12 केलं असते इथं 12. आपल्याला विचारलं मुलं, तर प्रत्येक रांगेत मुलांची संख्या किती आहे? 24 आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते पी आणि क्यू याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 27. हा पी आहे आणि हा क्यू आहे आज. ठीक आहे. आजचं यांचं जे गुणोत्तर आहे किती आहे म्हणते 27:3 आहे. ठीक आहे. 27:3 आहे म्हणते. 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्ष आपण याच्यात ते प्लस केले दोघांमध्ये. तर त्यांचे वयाचे गुणोत्तर किती झालं म्हणते 2:1 झाला म्हणते. ठीक आहे. 2:1 झाला म्हणते. तर काय म्हणते याचं पीचं आजचं वय किती आहे म्हणते. तर पहिल्या गोष्टीत आपण पाहायचं आता पीचा आजचं वय विचारला तर आज पी मध्ये रेशो किती असते याचा पीचा 7 आहे. तर 7 न भाग देणारी संख्या पाहून घ्यायची ऑप्शनमध्ये आहे काय 7 आहे 7 चोक 28 म्हणजे उत्तर आपल्याला देते ऑप्शनमधून डायरेक्ट येऊन जाते 28. तसं जर आपल्याला सॉल्व्ह करायचं कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता याच्यातला फरक घ्यायचा दोन संख्यामध्ये 7 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे 4चा फरक आहे. ठीक आहे. 2 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे 1चा फरक आहे. इथं दोघांमध्ये फरक सेम आहे काय नाही आहे. तर मग काय करायचं फरक सेम करायचा. इथं 4 आहे तर इथे काय बनवायचे मग खाली 4 आहे. खाली 4 बनवायचे. मग आता इथं 4 न गुणा केला तर आपल्याला इकडे 4 न गुणा करायला लागेल आणि इकडे 4 न गुणा करायला लागेल. ठीक आहे. 4 दुणे किती झाले इथं 8 झाले. 4 एक 4 झाले. रेशो मध्ये आले हे. तर बघा आता 1 वरून 4 वरून किती झाले इथं 8 झाले म्हणजे किती प्लस केले इथं 1 प्लस केले. इथे काय 3 वरून 4 झाले म्हणजे इथे किती प्लस केले 1. परंतु आपल्याला किती सांगितलं तिथं 4 वर्ष प्लस केले म्हणजे तिथे किती सांगितलं 4 वर्ष प्लस केलं म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आहे 4 वर्ष. तर मग आपल्याला काळाचे काय आजचे पीचे वय म्हणजे पीचे आजचा रेशो किती दिलेला आहे 7. तर 7ची व्हॅल्यू किती 7 चोक 28 म्हणजे पीची व्हॅल्यू किती आहे आज 28 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे 28 वर्षाचा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे स्पर्धात्मक चाचणीसाठी प्रत्येक बरोबर उत्तरामागे 3 गुण देण्यात आले आहेत म्हणते आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी करण्यात आला आहे म्हणते. जर राहुलला 40 प्रश्न असलेल्या चाचणीत एकूण म्हणजे चाचणीत 0 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले असेल म्हणते. ठीक आहे. तर बघा आता म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तराला किती गुण मिळाले म्हणते 3 गुण मिळाले. हे आले बरोबर. आणि चुकीच्या उत्तराला किती गुण मायनस होऊन आला म्हणते 1 गुण मायनस होऊन आला. आणि एकूण किती प्रश्न होते 40 प्रश्न होते. आपण मानू की आपण सर्व प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले. ठीक आहे. म्हणजे प्रश्न किती होते 4 आणि हर एक क्वेश्चनला किती भेटून आले ते 3 मार्क भेटून आले. म्हणजे आपल्याला भेटायला किती पाहिजे होते 120 मार्क. परंतु काय सांगितलं त्यांना की त्याला 0 मार्क भेटले. 0 मग मार्क भेटले तर किती किती मार्क कमी भेटले त्याला 0 मायनस करा ते 120 मार्क त्याला कमी भेटले. किती भेटले मार्क कमी 120 मार्क. तर त्याने किती प्रश्न चुकीचे सॉल्व्ह केले ते आपल्याला कळायचं. मग काय करायचं आता 3 आणि 1चं काय करून घ्यायचं इथं ऍडिशन करून 3 आणि 1 किती झाले 4. 4ची व्हॅल्यू 120 त्याला 4 न भाग दिला 4 1 4 4 3 म्हणजे त्याने किती प्रश्न चुकीचे सॉल्व्ह केले असं ते जे निघणार हे काय निघणार चुकीचे प्रश्न निघणार. म्हणजे चुकीचे प्रश्न किती सॉल्व्ह केले त्यानं 30 चुकीचे प्रश्न सॉल्व्ह केले. आपल्याला विचारला काय त्याचे किती प्रश्न चुकले उत्तर काय मागलं तिथं 30. आणि जर विचारलं असतं किती प्रश्न बरोबर आहे तर 10 प्रश्न त्याचे काय बरोबर आहे. उत्तर आहेत ते 30 चुकीचा प्रश्न आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका फलंदाच्या पहिल्या 4 कसोटी सामन्यातील धावांची सरासरी 42 आहे म्हणते आणि 5 कसोटी सामन्याची मालिकेतील त्याला जर सरासरी 50 करायची असल्यास त्याला 5व्या कसोटीत किती धावा काढावे लागेल म्हणते. बघा आता 4 धावांची सरासरी किती दिलेली आहे त्याची 4 धावांची सरासरी दिलेली आहे आपल्याला 42. ठीक आहे. आणि 5व्या जर धावात त्याने 50 सरासरी करायची आहे 5व्या धावात त्याला किती सरासरी करायची 50. तर त्याला किती धावा काढावे लागेल म्हणते आणखी. बघा कसं सॉल्व्ह करायचे बघा आता याचे 4 आहे. ठीक आहे 4 आहे 4 वरून इथे किती वाढून आले 8 वाढून आले. ठीक आहे. आता करायचं कसं आपल्याला सरासरी करायची आहे तर कशी काढायची 4 धावा आणि याच्यातला डिफरन्स बघा काय करायचं हे 4 गुन्ह्याला इकडला डिफरन्स. ठीक आहे. सरासरी मधला डिफरन्स 4 गुणिले 8 भागायला काय याच्यातला डिफरन्स किती ते 1 न भागात मग किती आलं इथं 32 आलं. ठीक आहे. हे जे 32 येते हे याच्यातनी नंतरची जी सरासरी याचे त्याच्यातनी काय करून घ्यायचे प्लस करून घ्यायचे म्हणजे 50 प्लस 32 50 प्लस 32 केल्यावर किती होऊन आले 82 होऊन आले. म्हणजे त्याला किती धावा काढाव्या लागेल आणखी 82 धावा काढाव्या लागेल म्हणजे त्याची सरासरी किती होणार 50. उत्तर काय तिथं आपलं 82 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एक ट्रेन प्लॅटफॉर्मला म्हणते 36 सेकंदात आणि प्लॅटफॉर्मवर
थांबलेल्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. जर ट्रेनचा वेग 63 किलोमीटर प्रति तास आहे, तर प्लॅटफॉर्मची लांबी काय आहे म्हणते? बघा आता. आता ट्रेन ट्रेन आहे आपली, काय आहे? रेल्वे आहे. रेल्वे स्वतःची लांबी ओलांडून राहिले, प्लस काय करते, जेव्हा ते स्वतःची लांबी ओलांडते, तर ते प्लस प्लॅटफॉर्मची पण लांबी ओलांडत असते. म्हणजे रेल्वे प्लस प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडाले तिला किती वेळ लागून आला? 36 सेकंद लागून आले. ठीक आहे, 36 सेकंद लागून आले. आणि एका थांबलेल्या व्यक्तीला पार करायला किती वेळ लागून आला त्या ट्रेनले? व्यक्ती लिहायचं, तर व्यक्तीला पार करायला किती वेळ लागून आला तिले? 20 सेकंद लागून आले. ठीक आहे, बघा आता. मग आता हे व्यक्तीला पार करून आले म्हणजे व्यक्ती प्लस ट्रेनची लांबी बी येणार आहे त्याच्यात. ठीक आहे, म्हणजे ट्रेन व्यक्तीला पार करून आले म्हणजे स्वतः संग तिची लांबी पण पार करून आली. आणि एकूण तिची स्पीड किती आहे? तिची 63 किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे, 63 किलोमीटर तिची स्पीड आहे. तर मग काय, आता आपल्याला काढायची प्लॅटफॉर्मची लांबी. मग काय करायचं आहे, सेकंड मधून सेकंड मायनस करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला काय ते प्लॅटफॉर्मचे लागलेला टाइम निघते. मग याच्यातून बघा, 36 मधून 20 मायनस केलं तर किती होऊन आले? 16 सेकंद. आपल्याला काढायचं आहे प्लॅटफॉर्मची लांबीच काढायची आहे. बस 16 सेकंदात आता प्लॅटफॉर्मची लांबी, स्पीड किती होती आपल्या ट्रेनची? 63. 16 सेकंदात पार करायची आहे. परंतु इथं काय सेकंद आहे, इथं काय किलोमीटर आहे. तर हे किलोमीटरला पहिले काय करायचं? मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करताना काय करत असतो? 518 काय करतो? याले गुणत असतो. 518 गुणलं तर हे काय होऊन जाते? मग मीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाते. ठीक आहे, तर देऊन द्यायचा आता भाग. 9 दुने 18, 9 साती 63, बेक बे बेआटी 16, 8 पंचे 40, 4 7 28, म्हणजे किती आलं? प्लॅटफॉर्मची लांबी आली 280 मीटर आली. ठीक आहे, प्लॅटफॉर्मची लांबी किती आली मग? 280 मीटर. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. सौरभने म्हणते एका पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याच्या पोहण्याचा वेग म्हणते 4 किलोमीटर इतका आहे आणि प्रवाहाचा वेग म्हणते 2 किलोमीटर इतका आहे म्हणते. तर त्याला 6 किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या म्हणते विरुद्ध दिशेने जायचं आहे म्हणते. ठीक आहे, विरुद्ध दिशेने पूर्ण करण्यास किती वेळ लागतील म्हणते. ठीक आहे, बघा आता. आता जे कोण आहे तो आता? सौरभ आहे म्हणते. सौरभची स्पीड किती आहे? 4 किलोमीटर पर आवर आहे म्हणते. ठीक आहे, 4 किलोमीटर पोहण्याची त्याची काय म्हणते? स्पीड आहे म्हणते. आणि प्रवाहाचा विरुद्ध दिशेचा वेग किती आहे म्हणते? प्रवाह, आता हे आपला प्रवाह आहे, असा येऊन आला एकूण, इकडे हे याचा हा पोहत चालला, म्हणजे काय विरुद्ध होऊन आला ना ते एकमेकाच्या. हा व्यक्ती आहे इकडे पोहत चालला असा, आणि त्याच्या प्रवाहाचा विरुद्ध दिशा येऊन आला, म्हणजे काय येणार मग? त्याची स्पीड काय होणार? अर्धी होणार. अर्धी होणार म्हणजे त्याच्यातून मायनस होणार. म्हणजे आता प्रवाहाची विरुद्ध दिशेची आपली याची स्पीड किती आहे? त्याची 2 किलोमीटर पर आवर आहे म्हणते. प्रवाहाचा वेग किती आहे? 2 किलोमीटर पर आवर आहे म्हणते. ठीक आहे, आणि त्याला एकूण किती लांबी जायची आहे? त्याला 6 किलोमीटर जायची आहे. एकूण 6 किलोमीटर लांबी पार करायला त्याला किती वेळ लागेल ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता, आता त्याला विरुद्ध दिशेने चालण्यामध्ये काय असते? मग हे मायनस करायला लागते. ठीक आहे, 4 मधून 2 गेले तर किती आले त्याची स्पीड? एकूण 2 किलोमीटर आली. 2 किलोमीटर स्पीडनं त्याला 6 किलोमीटर जायचं आहे, तर किती वेळ लागेल त्याला? बस भाग देऊन द्यायचा. 2 न 6 भाग दिला तर बेक बे बेत्रिक 6, म्हणजे 3 घंटे लागणार. किती घंटे लागणार एकूण त्याला? 3 घंटे लागणार. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. रमण म्हणते कारने प्रवास करताना ताशी 45 किलोमीटर जातो म्हणते, तेव्हा तो वेळेवर दिलेल्या ठिकाणी पोहोचतो म्हणते. पण येताना ताशी वेग 50 किलोमीटरने येत आहे, 50 किलोमीटर आहे म्हणते, तेव्हा तो 1 तास आधी पोहोचतो म्हणते. तर तो किती अंतर कापतो म्हणते. अशा वेळेस काय करायचं? बघा, आपली जी एवढी स्पीड आहे, किती आहे? पहिली 45 किलोमीटर आहे पहिली स्पीड, दुसरी किती आहे? 50 किलोमीटर. आता म्हणते वेळेवर पोहोचतो म्हणते, हा. दुसऱ्या याले म्हणते 1 तास कमी लागून आला म्हणते. ठीक आहे, दुसऱ्या स्पीडने गेला तर म्हणते काय म्हणते? 1 तास कमी लागून आला. ठीक आहे, असं दिलं आहे. अशा वेळेस काय करायचं? जे स्पीड राहते आपली त्याला काय करायचं? गुणाकार करायचा. 45 2 स्पीड आहे ना, 45 गुणिला 50. ठीक आहे, नंतर काय करायचं? ह्या दोघांमधला अंतर 50 मधून 45 मायनस करून घ्यायचे. आणि आपल्याला एकूण किती तास लागून आले? मिनिट असले ते मिनिट घ्यायचे, तास असले ते तास. एकूण किती लागून आले? 1. तर 1 न गुणाकार करायचा. ठीक आहे, आता बघा, 45 गुणिला 50. ठीक आहे, 50 मधून 45 गेले तर किती आले? 5. 5 एक 5, 5 एक 5, इथे किती आले? 10. 45 गुणिला 10 केले तर किती आपल्याला लागून आला वेळ? किती दुरी आहे मग आपली? 450 किलोमीटर. किती अंतर आहे मग आपलं? 450 किलोमीटर हे आपलं अंतर आहे तिथं.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पी या नळाने 1 टंकी म्हणते 12 तासात भरतो म्हणते, क्यू या नळाने 30 टंकी 15 तासात रिकामी होते म्हणते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणते. बघा आता, हा पी नळ आहे आणि हा म्हणते क्यू नळ आहे. पी नळ म्हणते 15 तासात 12 तासात म्हणते भरतो म्हणते, आणि क्यू जो नळ आहे म्हणते 15 तासात रिकामी करतो म्हणते. अशा वेळेस काय करायचं, एक जण भरून आला, एक जण रिकामी करून आला. अशा वेळेस काय करायचं, दोघाचा काय करायचा गुणाकार, 12 गुणिला 15. आता एक जरी मायनस आहे, दोघांमध्ये कोणी जरी मायनस आलं तर काय करायचं, दोघांमधला फरक घ्यायचा. 15 आणि 12 मधला फरक किती आहे, ते 3चा, आणि याला काय करायचं, 3 न डिवाइड करून द्यायचं. बघा आता, 3 एक 3, 3 चौक 12, 15 चौक किती झाले 60. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं, 60 तास. किती वेळ लागेल मग त्यांना, 60 तास लागेल भरण्यास. किती वेळ लागेल, 60 तास. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दिनू म्हणते, दिनू एक काम 15 दिवसात पूर्ण करतो म्हणते. जर अनु हा दिनूपेक्षा 50% जास्त कार्यक्षम असेल तर ते दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणते. तर बघा, हा जो आपला दिनू आहे, ठीक आहे, दिनू म्हणते एक काम म्हणते 15 दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणते. ठीक आहे, एक काम करायला किती दिवस लागून राहील त्याला, 15 दिवस लागते. परंतु काय म्हणते, अनु हा जो अनु आहे, हा दिनूपेक्षा, हा अनु आहे काय म्हणते, दिनूपेक्षा 50% काम जास्त करतो म्हणते. ठीक आहे, अनु दिनूपेक्षा 50%. जर दिनू जर 100 काम करत असेल तर अनु का 50% काम जास्त करत असलं म्हणजे किती काम करते, 150 काम करते. हा दोघांचा काय घेऊन घ्यायचा मग, रेशो घेऊन घ्यायचा. ठीक आहे, रेशो घेतलं तर किती येते, 50 दुने 100, 50 त्रिक झाले 150. हा दोघांचा रेशो मध्ये अनुपात किती आला, 3:2 आला. ठीक आहे, आता विचारलं काय, दोघे मिळून ते काम किती दिवसात करेल म्हणते. बघा, दिनू किती दिवसात काम करून आला, 15 दिवसात. दिनूचं कामचं हे किती आहे, 2, म्हणजे पूर्ण काम किती असेल, 15 गुणिला 2ची व्हॅल्यू किती आहे इथं, 15. म्हणजे काय करायचं, ज्याचं पूर्ण काम किती येऊन आलं मग त्याचं 15 गुणिला 2 येऊन आलं. काम किती येऊन आलं, 15 गुणिला 2, म्हणजे 30 काम आहे आपल्याला. आता ते दोघं मिळून किती दिवसात करेल, म्हणजे 3 आणि 2 मिळून किती होऊन आले, 5. म्हणजे 5, दोघं मिळून 5 काम करून आले. तर किती दिवसात पूर्ण होईल मग ते काम, 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 दुने 6, म्हणजे किती दिवस लागेल त्याला काम पूर्ण व्हायला, 6 दिवस. याला आपण तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका परीक्षेत म्हणते 43 विद्यार्थी इंग्रजीत आणि 24 विद्यार्थी गणितामध्ये आणि 13% दोन्ही विषयात नापास झाले म्हणते. ठीक आहे, तर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शेकडा दर काय आहे म्हणते. म्हणजे आपल्याला काढायचं आहे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. बघा, 2 विषय दिलेले आहे आपल्याला, इंग्रजी आणि अंकगणित. ठीक आहे, आता 2 विषयामधून काय करायचं, 2 गोल काढून घ्यायचे. ठीक आहे, 2 गोल काढले आपण आणि असे 2 गोल काढून घ्यायचे. ठीक आहे, एक आपला इंग्लिश विषय, दुसरा आहे आपला अंकगणित आहे. ठीक आहे, दुसरा विषय अंकगणित. तर पहिल्या इंग्रजी विषयात मध्ये किती झाला म्हणते नापास, 43 झाले. इंग्रजी विषयात म्हणते 43% नापास झाले म्हणते, आणि अंकगणित विषयामध्ये किती झाले म्हणते, 24%. आणि एकूण दोन्ही विषयात किती झालेले आहे, 13%. ठीक आहे, आता बघा इथं सांगितलं आहे एकूण 43% नापास झाले म्हणते. इथं 13 झाले असेल तर इथं राहिलेल्या बॉक्समध्ये किती झाले असं, 43 मधून मग 13 मायनस केलं तर इथं राहिले किती असं, 30% याच्यातनी झाले नापास. आता इथं 43 झाले, 13% झाले म्हणते, इथे एकूण सांगून आले 24% झाले. तर 13 मधून 24 गेला तर इथे किती झाले, 11% नापास झाले म्हणजे. तर एकूण किती नापास झाले मग, 30 आणि 13 आणि 11 मिळून किती झाले ते, 30, 40, 50 आणि हे किती झाले, 54. म्हणजे एकूण नापास किती झालेले आहे, 54% झाले. ठीक आहे, एकूण नापास झाले 54%. मग 5 किती झाले असेल त्याच्यात, दोन्ही विषयात काय म्हणते, उत्तीर्ण. म्हणजे 5 किती झाले असेल मग, 100 मधून 54% काय करायचे मग, मायनस करायचे. 100 मधून 54 मायनस केलं तर किती होणार आहे, 46%. म्हणजे 46% जण काय झाले असेल तिथं, 5 झाले असेल. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं, 46. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका फोटोमध्ये 4 मुली असून शोभा ही रीनाच्या डावीकडे आहे म्हणते, आणि रीना हे व मंजूच्या मध्ये रीटा आहे म्हणते. तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे म्हणते. तर बघा आता, आता हे काय राहते, आपली उजवी बाजू राहते. ठीक आहे, नाही सॉरी, हे काय राहते आपली डावी बाजू, आणि इकडली काय राहते उजवी बाजू. हे तर सर्वांना माहिती आहे. ठीक आहे,
तर आता काय म्हणते, फोटोमध्ये 4 मुली आहे म्हणते. रोषा ही निशाच्या डावीकडे आहे म्हणते. सॉरी, रोषा ही रीनाच्या डावीकडे. आता रीनाला आपण इथं मानलं, ठीक आहे. हे रीना आहे. रीनाच्या डावी बाजू कोणती असणार मग? हे वाली. रीनाच्या डावीकडे कोण आहे म्हणते? रोषा आहे म्हणते. कोण आहे? रोषा. ठीक आहे, इथं रोषाला ठेवलं. नंतर काय म्हणते, रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे म्हणते. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. रीना व मंजूला इथं ठेवू. रीना व मंजूच्या मध्ये कोण आहे? रीटा आहे. रीटा कोण आहे ना? त्याच्या मधामध्ये येणार आहे. ठीक आहे. आता विचारलं काय, तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे? तर फोटोमध्ये अगदी उजवीकडे कोण दिसून राहिली इथं? मंजू दिसून राहिली. फोटोमध्ये अगदी उजवीकडे कोण आहे? मंजू आहे. उत्तर काय मग आपलं तिथं? मंजू आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर 26 जानेवारी 2000 रोजी मंगळवार होतो, तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोणत्या वारी होती म्हणते? तर बघा, 26 जानेवारी 2000 रोजी काय म्हणते? मंगळवार आहे. काय आहे? मंगळवार आहे. तर त्याच वर्षी म्हणते 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. 14 एप्रिल 2000 रोजी म्हणते कोणता वार राहील? आपल्याला हे काढायचं आहे. तर कसं काढायचं बघा आता. आता हा वार पाहायचा आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवावं लागतं आपल्याला याच्यासाठी काय करायचं, महिन्याचा कोड, वर्षाचा कोड आणि महिन्याचा, वर्षाचा आणि आपल्याला दिवसाचा कोड याच्यात लक्षात ठेवायचा. बघा, आता दिवसाचा जर कोड म्हटला आपण आता किती येते दिवसाचा कोड लक्षात ठेवायचा. रविवारले येते 1, सोमवारले येते 2, मंगळवारले 3, बुधवारले 4, गुरुवारले काय येते 5, शुक्रवार 6 आणि शनिवारले काय येते 0. आपल्या महिन्याचा कोड तर सर्वांना माहितीच असेल. काय राहते? लीप वर्ष आहे ना. हा, तर लीप वर्षाचं काय राहते? 034 034 025 0 146. हा करायचा आपला महिन्याचा. आपला राहते महिन्याचा कोड राहते इथं. ठीक आहे. बघा, आता काय करायचं, आता हे ठेवून द्यायचं तिथं. वर्षाचा कोड जर विचारला तर वर्षाचा काय राहते मग आपला? आता 2000 आहे ना, 2000चा वर्षाचा कोड किती राहते? 6 राहते. ठीक आहे. हे 2000चा वर्षाचा कोड करायचे 6. हे आपल्याला फक्त इथं माहित पाहिजे. बघा, आता ठेवायचा तिथं 26 जानेवारी तर दिवस ठेवून द्यायचा. ठीक आहे. जानेवारी महिन्याचा कोड काय? आता लीप वर्ष आता किती येणार तिथं? 0 ठेवून द्यायचा. आता याच्यातनी लीप वर्ष काय आहे? 00 आता घ्यायला लागतं की इथं लीप वर्ष नाही, तर 00 घ्यायचे. ठीक आहे. याच्यातनी मोजले तर किती येणार लीप वर्ष? 0 येणार. आणि इथं वर्षाचा कोड किती आहे? 6. तर 6 ठेवून द्यायचा. इथे काय करायचं मग? 7 डिवाइड करून द्यायचं. 7 डिवाइड केल्यावर किती येऊन आलं इथं? किती आलं? 7 त्रिक 21, 5 आणि 7 झाले 11. 11ला 7 आपण डिवाइड केलं तर किती येऊन आले? 4 येऊन आले. म्हणजे एक्स्ट्राचे किती उरले तिथं? 4 उरलेले. एक्स्ट्राचे किती उरले? 4. मग ह्या 4ची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितली आहे तिथं? 4ची व्हॅल्यू बुधवार दिलेली. किती दिलेली आहे? बुधवार. परंतु आपला काय आहे तिथं? मंगळवार दिलेला आहे. उत्तर काय आपलं तिथं? मंगळवार. म्हणजे आपल्याला काय या लागेल? एक घर मागे या लागेल. ठीक आहे. एक घर या लागेल याच्यात मागं. इथे तसंच लिहायचं. 14 एप्रिल महिन्याचा कोड किती आहे तिथं? 0. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिलचा किती आहे? 0 ठेवून द्यायचा. ठीक आहे. एप्रिल महिन्याचा कोड आता इथे काय 00 येणार. 00 कारण की लीप वर्ष आहे ना. इथं 6. आता ठेवून द्यायचा. याला काय करायचं? 7 भागाचं. 7 1 7 7 2 14. उरले किती तिथं? एक्स्ट्राचे 6 उरले. ठीक आहे. 6 उरले तर आपण 6च्या जागी काय लिहितो इथं? शुक्रवार लिहितो. काय लिहितो? 6च्या जागी लिहितो शुक्रवार. 6च्या जागी शुक्रवार लिहिला. त्याच्यात काय करायचं मग? आता इथं -1 केलं तर आपण इथे काय करायला लागेल? -1. शुक्रवार मधून 1 मायनस केला तर किती येते उत्तर? आपलं गुरुवार येते. उत्तर किती आलं तिथं? गुरुवार आला. उत्तर किती आलं? गुरुवार. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा याच्यात किती वेळा काटकोन होईल म्हणते. बघा, सकाळी 8 ते काय म्हणते? रात्री 8. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत किती घंटे झाले इथं? 12 घंटे झाले. ठीक आहे. 12 तास झाले. ठीक आहे.
आता तास काटा व मिनिट काटा, 12 घंट्यामध्ये तास काटा व मिनिट काटा किती वेळा काटकोन बनवते? 22 वेळा. तर मग आता इथे विचारलं 12 घंट्यात किती वेळा बनवेल मग? 22 वेळा. उत्तर काय मग आपलं तिथं? 22 वेळा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दीपक हा अजयपेक्षा उंच नाही आहे व राहुल इतकाच उंच आहे म्हणते. ठीक आहे, दीपक हा अजयपेक्षा उंच नाही आहे म्हणते व तो राहुल इतकाच उंच आहे म्हणते. सचिन हा दीपकपेक्षा बुटका आहे म्हणते, मात्र किशोरपेक्षा नक्कीच उंच आहे म्हणते. तर उंचीमध्ये मध्यभागी कोण आहे म्हणते? बघा दीपक हा अजयपेक्षा उंच नाही म्हणते. हा दीपक आहे, अजयपेक्षा उंच नसेल तर दीपकपेक्षा उंच कोण आहे मग? अजय आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणते? व राहुल इतकाच उंच आहे म्हणते. दीपक हा राहुल अजयपेक्षा उंच नाही व हा काय म्हणते? राहुल इतकाच उंच आहे म्हणजे काय? राहुल एवढ्यात नाही येणार आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणते? सचिन हा दीपकपेक्षा बुटका आहे म्हणते. सचिन हा दीपकपेक्षा बुटका आहे तर दीपकच्या खाली कोण येणार आहे? सचिन येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मात्र किशोरपेक्षा नक्कीच उंच आहे म्हणते. सचिन हा दीपकपेक्षा बुटका आहे पण किशोरपेक्षा काय म्हणते? उंच आहे. तर मग सचिन किशोरपेक्षा उंच कोण आहे मग? सचिन आहे. आता विचारलं आता मध्यभागी कोण आहे? तर बघा आता मध्यभागी कोण आहे? इकडे दोघं जण झाले, इकडे वरतं दोघं जण झाले, तर मध्यभागी कोण आला आहे? दीपक आला. तर उत्तर काय मग आपलं तिथं? दीपक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 6 7 9 9 काय 6 7 9 9 त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? 12 क्वेश्चन मार्क 15 13 असं दिलेलं आपल्याला विचारलं क्वेश्चन मार्कच्या जागी काय ना. बघा आता याच्यावरून आपल्याला काय दिसून आलं की डबलची सिरीज असू शकते बघा, कारण की 9 2 वेळा आलेला आहे ना, त्याच्यातनी काय असू शकते? डबलची सिरीज. बघा आता 6 मधून इथे किती झाले? 9 झाले म्हणजे +3, 9 वरून 12 झाले +3, 12 वरून +3 म्हणजे 15 झाले, म्हणजे इथे काय होऊन राहिले? डबलची सिरीज लागलेली आहे. ठीक आहे, आता 7 वरून काय होऊन राहिले? 9 म्हणजे +2, 9 मध्ये +2 केलं तर किती येणार इथं क्वेश्चन मार्कच्या जागी? 9 2 किती झालं? 11, म्हणजे उत्तर किती येणार तिथं आपलं? 11. 11 मध्ये 2 प्लस केलं तर डबल 13, म्हणजे आन्सर किती आपलं तिथं? 11 आहे. आन्सर किती आहे? 11. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 93 65 93 65 इथं काय 65 आणि इथं 93 लिहिलं. ठीक आहे, इथं किती आहे? 12 34. आपण इथं काय लिहू म्हणते? बघा इथे लय सोपी आहे. बघा काय दिलेलं आहे इथं? आता हे फक्त उलट केलेलं आहे. 65 काय घेतलं पहिलं आणि 93 ले नंतर, फक्त त्याला उलट केलेलं आहे. मग 65 चाले 93 केलं. ठीक आहे, इथे काय म्हणणार? 34 आणि 12. उत्तर काय येणार तिथं आपलं? 34 आणि 12 येणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एके दिवशी म्हणते रामू शीर्षासन अवस्थेत नैऋत्यकडे चेहरा करून डोक्यावर उभा आहे म्हणते, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल म्हणते. तर बघा आता नैऋत्य कोणते असते? वाघ इथून आला नाही, म्हणजे हे काय झाले? आपली नैऋत्य दिशा झाली. ठीक आहे, आता शीर्षासन नाही तर म्हणजे त्याचं मुंडकं कुठं असणार? खाली असणार. नैऋत्यकडे तोंड आहे ना त्याचं, तर मुंडकं कुठं असणार त्याचं? खाली. असा तो वरता असा तो वरत पाय करून असा उभा आहे, म्हणजे तोंड त्याचा कोणत्या दिशेला असणार? इकडे असणार. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असणार? म्हणजे आता खाली मुंडकं आहे ना त्याचं, खाली मुंडकं करून तो पाहून तर उजवा हात कोणता असेल त्याचा? हा त्याचा उजवा हात असन, आणि इकडला काय असेल? त्याचा डावा हात असन. आपल्याला तेच विचारलं, तो उजवा हात त्यांचा कोणत्या दिशेला असेल? तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? तो आग्नेयाने. आग्नेय दिशेला त्याचा उजवा हात, म्हणजे उत्तर काय त्याचं आपलं? आग्नेय आहे. ठीक आहे, इथं आपला क्लास पूर्ण झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवा. धन्यवाद.